तुम्ही सांगता की वळला, ताकद दाखवली. अरे तो घाबरून पुढे गेला. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर विराज गुडेकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती एक पोस्ट टाकले. तर असं ते काय म्हणलेत तर चला पाहूयात. काय घोषणा द्यायची गरज होती? काय समोरून असं चालत आले जसे काय आमच्यावर काय अटॅकच करायला आले, असे सगळं तुमच्या कॅमेऱ्यात आहे, पण ते तुम्ही दाखवणार नाहीत. त्याची लायकी महाराष्ट्राला कळली. कारण का हल्ली सोशल मीडिया भाऊ एवढं स्ट्रॉंग आहे की तुम्ही किती जरी एक वेगळं चित्र दाखवायचा प्रयत्न केला ना, आपण दाखवतोय काय आणि वस्तुस्थिती काय. हे ठाकरे पळाले, आदित्य ठाकरे एवढा घाबरट, असा घाबरट माणूस मी आयुष्यात बघितला नाही. हा 2.5 तास आतमध्ये लपला होता. 2.5 तास ते पोलीस मागवत होता. यांची लोक पोलीस फोर्स वाढवा. आम्ही पुढे उभे होतो, तुमच्या कॅमेऱ्यात आलेला आहे. हा मागे होता, जे काय होते त्यांच्याबरोबर त्यांच्या मागे. अरे तू एवढा घाबरतो, मग मुंबईत बसून काय टिवटिव करतो? जेव्हा वॉर झोनमध्ये आलास तेव्हा खरी लायकी कळली ना. जेव्हा मैदानात उतरलास तेव्हा कळली ना लायकी तुझी. ही तुझी लायकी आहे आणि ही तुझ्या आमदार खासदारांची लायकी आहे. ते तुला संरक्षण पण देऊ शकत नाही. रस्ता आम्ही करून दिला आदित्य ठाकरेला, सन्मान्य जयंत पाटील साहेबांच्या सांगण्यावरून, की जाऊ दे, त्यांच्या आई वडिलांचा फोन येतोय, ते टेन्शनमध्ये आहेत की मुलगा अडकलाय. जयंत पाटील साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही एक 10 फुटाचा मार्ग काढून दिला. इथून निघायचं आणि गपचूप निघाला. आणि मग पुढे जाऊन वळतो, हात दाखवतो आणि तुम्ही त्याला, अरे तुम्ही सांगता की वळला, ताकद दाखवली. अरे तो घाबरून पुढे गेला. तर या सर्वावरती आता तुमची मतं काय आहेत हे जाणून घेऊयात. आता इथं साहिल सरांचं असं म्हणणं आहे, फेक आणि फेकू. आता यावरती खुद्द विराज गुडेकर रिप्लाय देत असं म्हणालेत, पोराला सोडवायला बापाला तिघांना घेऊन मुंबईमध्ये पत्रकार परिषद घ्यायला लागली होती भाड्या. सिद्ध झालेलं आहे, सिद्ध. आमचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार. तर मॅनकाइंड यांचं यावरती असं म्हणणं आहे, इलेक्शन होऊ दे मग मजा आहे तिघांची. आमचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार. तुम्हाला सगळं चालतं, आम्हाला एवढ्या तब्येत घेऊ शकते तेवढ्याच माणसाने बोलावं. तर सँडी युवा सैनिक याचं यावरती असं म्हणणं आहे की याच्यावर तर बारकं पोरकं सुद्धा विश्वास ठेवणार नाही. एवढ्या तब्येत घेऊ शकते तेवढ्याच माणसाने बोलावं.